नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी जे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न असतात, या ठिकाणी आपण बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ बघा यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी बघा हाफकिन ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा हाफकिन बघा ही संस्था काय करते, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करते, म्हणजे हाफकिन ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. हाफकिन बघा ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव. बघा धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची कोणती बोलीभाषा बोलली जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, धुळे, नंदुरबार व जळगाव बघा या 3 जिल्ह्यामध्ये बघा मराठीची अहिराणी या ठिकाणी बोलीभाषा बोलली जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बांबूची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बांबूची वने विचारली, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने प्रामुख्याने चंद्रपूर आणि बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बांबूची वने या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली होती? बघा पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर प्रस्तरभंग या कारणामुळे बघा पश्चिम घाटाची निर्मिती झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, बघा कोकण भागामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? बघा सर्वात कमी वने म्हणजे बघा जंगलाचं सर्वात कमी प्रमाण कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये बघा जंगलाचं सर्वात कमी प्रमाण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 महादेव डोंगर रांगेने बघा महादेव डोंगर रांगेने कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर काय असेल, बघा महादेव या डोंगर रांगामुळे कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांची बघा खोरी वेगळी झालेली आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय, गाविलगड. बघा गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो गाविलगड बघा हे कोणत्या ठिकाणी आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मग अमरावती जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी कोणतं पर्वत असेल, तर सातपुडा बघा या पर्वतावर गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले सातपुडा या पर्वतावर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बोरवली येथील बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? बोरवली मुंबई या ठिकाणी आहे. कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? योग्य उत्तर काय असेल, बोरवली येथील बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर नदीच्या काठी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं, केंद्र सरकारने बघा अतिमागास म्हणून बघा जाहीर केलेली बघा कातकरी बघा ही जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कातकरी बघा ही जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते?
तर रायगड बघा या जिल्ह्यामध्ये कातकरी ही जमात प्रामुख्याने आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. रोजगार हमी योजना राबवणारे बघा महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? रोजगार हमी योजना राबवणारे बघा महाराष्ट्र बघा देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? नागपूर शहरामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? महाराष्ट्रामधील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता असेल? चंद्रपूर बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तापमान असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. मनसर टेकड्या बघा मनसर टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मनसर टेकड्या बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. घटना समितीने बघा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता? बघा घटना समितीने म्हणजे राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी संमत केला होता? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील 22 जुलै सन 1947 बघा या दिवशी घटना समितीने राष्ट्रध्वज संमत केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती कोटी होती? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार विचारलंय भारताच्या लोकसंख्येची बघा भारताची लोकसंख्या किती कोटी होती? तर 121 कोटी होती बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची शिलाँग बघा शिलाँग कोणत्या राज्याची राजधानी असेल? बघा त्रिपुराची कोणती आहे? त्रिपुराची आगरताळा आहे. अरुणाचल प्रदेशची कोणती आहे? दिसपूर आहे. नागालँडची कोहिमा आहे. तर मेघालयची शिलाँग घ्यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मल्याळम खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? बघा मल्याळम भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मल्याळम बघा ही भाषा प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघत. हजारीबाग बघा हजारीबाग बघा हे भारतामधलं प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हजारीबाग बघा हे भारतामधलं हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक बघा या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सुरत बघा हे भारतामधलं एक महत्त्वपूर्ण शहर आहे, कोणत्या नदीच्या काठावर आहे सुरत? बघा सुरत हे शहर बघा तापी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघत. मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो पहा पश्चिम बंगाल या राज्यामधून जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. काकरापारा बघा काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? रावतभाटा राजस्थान राज्यामध्ये आहे. बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. कुडानुकुलम तामिळनाडू राज्यामध्ये आहे. मग काकरापारा कुठला असेल? गुजरात राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये तर विद्यार्थी रबर उत्पादनामध्ये बघा केरळ राज्य या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघत. रजत क्रांती बघा रजत क्रांती म्हणजे काय? सिल्वर रिव्होल्यूशन, म्हणजे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे? सिल्वर रिव्होल्यूशन. तर याचं योग्य उत्तर काय असेल? अंडी उत्पादन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा झारखंड या राज्यामध्ये बघा राणीगंज या ठिकाणी हे दगडी कोळसा क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण होते? बघा सर्वोच्च न्यायालयाचे विचारले पहिले सरन्यायाधीश कोण होते? हिरालाल कनिया. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? बघा रवींद्रनाथ टागोर यांना बघा साहित्यामध्ये बघा त्यांना गीतांजली या साहित्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. कोणत्या वर्षी मिळाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर सन 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोरांना बघा नोबेल पुरस्कार मिळाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध आहेत? तर उस्ताद बिस्मिल्ला खां बघा हे शहीनाई वादक होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? चक्री बघा विद्यार्थी मित्रांनो, चक्री बघा हे लोकनृत्य जम्मू काश्मीर या राज्याचं लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? राजा केळकर बघा हे वस्तू संग्रहालय बघा पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? बघा भारतामध्ये विचारले लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणतं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश बघा राज्य भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठं राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघत. भारतामध्ये प्रसिद्ध हवा महल बघा हवा महल कोणत्या ठिकाणी आहे? बघा हवा महल जयपूर राजस्थान या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उदगमंडलम बघा हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? उदगमंडलम बघा हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. चंदीगड हे शहर कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी आहे? चंदीगड बघा हे शहर कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? चंदीगड बघा हे शहर शिवालिक टेकड्याच्या पायथ्याशी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा 37 या ठिकाणी काय होतं? भारतामध्ये युरेनियमच्या खाणी बघा भारतामध्ये युरेनियमच्या खाणी कोणत्या ठिकाणी आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर जादूगोडा जे की बघा झारखंड या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी युरेनियमच्या खाणी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारतामध्ये सर्वात अधिक मीठ कोणत्या राज्यामध्ये मिळवले जाते? बघा भारतामध्ये सर्वात जास्त मीठ कोणत्या राज्यामध्ये मिळवले जाते? तर गुजरात राज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी मीठ हे मिळवले जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. विद्यासागर सेतू बघा विद्यासागर सेतू हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? विद्यासागर बघा सेतू हा कृष्ण नदीवर बांधण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. अवघा 32 चौरस किमी विस्तार असलेला भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश कोणता असेल? तर लक्षद्वीप हा भारतामधला सर्वात लहान या ठिकाणी संघराज्य प्रदेश आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. भारतामध्ये बघा कोणत्या 2 शहरांचा निर्देश जुळी शहरे म्हणून करता येईल? बघा जुळी शहरे म्हणून कोणते असतील? हैदराबाद सिकंदराबाद यांचा बघा निर्देश जुळी शहरे म्हणून करता येईल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 42 पहा काय विचारलं. मत्स्य उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा मत्स्य उत्पादनामध्ये देशामध्ये बघा आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारत देशाचं स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत देशाचं स्थान विचारले कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा उत्तर गोलार्धामध्ये बघा भारताचं स्थान आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. बघा सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर बघा क्रमाने येणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीनंतर सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो मंगळ ग्रह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? 21% असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो? सूर्य बघा सूर्य कोणत्या वायूपासून बनलेला असतो? बघा हायड्रोजन आणि हेलियम या वायूपासून सूर्य हा बनलेला असतो.
ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण आवश्यक आहेत? राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 या ठिकाणी वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत. बघा, घटक राज्यांचे कार्यकारी आदेश खालीलपैकी कोणाच्या नावाने काढतात? घटक राज्यांचे कार्यकारी आदेश बघा हे मुख्यमंत्र्याच्या नावे काढतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पोलीस निरीक्षक हे कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? पोलीस निरीक्षक बघा वर्ग 1 मधल्या या ठिकाणी हे पद आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? बघा, आकाशचा समानार्थी नसलेला शब्द कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा हमाल या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.